नमस्ते, मी गौरव पोतदार, केंजन वॉटर. आज आपल्याबरोबर निलेश पाटील सर आहेत, जे न्यूट्रिशन सायंटिस्ट म्हणून काम करतात आणि ते केंगनचे युजर देखील आहेत. तर ते आज आपल्याबरोबर केंजन वॉटर याबद्दलच त्यांना आलेलं एक्सपिरियन्स आणि हे पाणी काय काम करते ते त्यांच्या सायंटिफिक भाषेमध्ये आपल्याला 2 मिनिटांमध्ये सांगून देतील. धन्यवाद, थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं केंगन वॉटरबद्दल म्हणायचं झालं तर आपण त्याला एका भाषेत म्हणूया आपल्या जीवनातलं अमृत आहे. कारण की आपण पाणी दैनंदिन जीवनामध्ये अवॉइड करू शकत नाही. जसं अन्नाचं महत्त्व आहे, आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स पाहिजे असतात, पण त्यांना बॉडीमध्ये प्रोसेस करण्यासाठी पाणी गरजेचं आहे. आणि सायन्सनुसार आपलं शरीर जे पेशींनी बनलेलं आहे ते जवळपास 60 ते 95% पेशींनी बनतं. आणि सगळं जे अन्न न्यूट्रिशनचं ट्रान्सपोर्टेशन आहे ते पाण्याकडे आहे. आणि हे जे आपल्याला न्यूट्रिशनने आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हेल्दी क्वालिटी ऑफ वॉटरच गरजेची आहे. आणि आजच्या टायमाला आपण बघतो आहे की साधा पण विचार नाही केला, पण माणूस 50-100 वर्षापूर्वी तहान लागली पाणी प्यायचा, आज तहान लागली पाणीच पितो आहे. आणखी 20-50 वर्षानंतर पाणीच पिणार आणि 100 वर्षांनी पाणी पिणार. पण एवढं गॅरंटीड आहे की 50-100 वर्षापूर्वी जी पाण्याची क्वालिटी आहे, आज जी पाण्याची क्वालिटी आणि येणाऱ्या काळामध्ये ती आणखी निश्चित बिघडणार आहे. तर आपल्याला ती पाण्याची क्वालिटी जर योग्य हवी असेल तर आपल्याला केंगन वॉटर फार महत्त्वाचं आहे. कारण आजच्या टायमाला तुमच्या घरात कदाचित RO असेल, कोणत्या प्रकारचं प्युरिफायर असेल, त्यांचं काम फक्त फिल्टरेशन करणं आहे. आणि केंगन मशीन हे जगातलं एकमेव आयोनायझर युनिट आहे. आपण स्कूलमध्ये बघितलं आहे. तर आयोनायझर युनिट काय करतात? आयोनायझर युनिट पाण्याला आयोनाइज करून त्याचे H2O मॉलिक्यूल ब्रेक करतात आणि पाण्यातले ॲसिड्स आणि शिळे पदार्थ, ऑक्सिडाइज पदार्थ वेगळे करतात. आणि म्हणून आपल्याला नॅचरली अल्कलाईन आणि अँटीऑक्सिडंट रिच, हायड्रोजन रिच पाणी देतात. आणि आपल्याला रोजची गरज असल्यामुळे आपण काय म्हणतो ना की आपण अन्न खाणार, गोळ्या औषधी घेणार, आपल्याला लक्ष ठेवावं लागतं काय कधी घ्यायचे काय नाही. पण पाण्यासाठी आपल्याला लक्ष नाही ठेवावं लागतं की आपण पाणी कधी प्यायचं. आपल्याला घरामध्ये मशीन लागलं, बटन ऑन करा, आपल्याला पाहिजे तर पाणी प्या. आणि पाण्याची प्रॉपर्टी तुम्ही त्याला प्यायला सुरू करा, त्याचा रस्ता बॉडीमध्ये बरोबर शकता. आणि एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की मी जेव्हा पण सांगतोय न्यूट्रिशन जसं लोकांना गरजेचं आहे, पण ते पाण्याशिवाय बॉडीत प्रोसेस होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यात मी लक्षात घ्यायचं की केंगन मशीन हे आज आपल्या घरामध्ये आजार येऊ नये म्हणून हवं आहे. आजार असल्यावर तर ते डेफिनेटली काम करेलच, पण त्याच्यावर जी लाईफस्टाईल तुम्ही चांगली ठेवली, न्यूट्रिशन खातं, पाणी जर योग्य झालं त्याचे रिझल्ट तुम्हाला 100 पटीने चांगले येतील. बोलायला तसं खूप काही आहे, पण माझ्याकडनं आज एवढा नाही तुम्हाला मला द्यायचा. धन्यवाद सर. आणि आपण आपल्या ज्या दर्शक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल, हे पाणी घेणं किती गरजेचं आहे? सर असं म्हणू शकतं की घेणं किती गरजेचं आहे ना, तर तुम्ही जसं मनुष्य आहे तो श्वास घेतल्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, तसं तुम्ही एखाद्या वेळेला जेवणार नाही, आजारी असाल तर उपवास केला तर जेवणार नाही. पण आज असा तुम्हाला एखादा दिवस आठवता की ज्या दिवशी तुम्ही पाणीच पिलं नाही. तर पाणी फार महत्त्वाचं आहे. आणि हायड्रेशन जो पार्ट मी आधी बोललो नाही, आपल्या शरीराला हायड्रेशन होणं फार महत्त्वाचं आहे. आणि हायड्रेशनसाठी पाणी कधी घ्यायचं कधी नाही घ्यायचा प्रश्नच येत नाही. हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे जो आपण कधी सोडू शकत नाही. फक्त आम्ही एवढं करतोय की तुम्हाला योग्य क्वालिटीचं पाणी प्यायचं आहे, ते म्हणजे फक्त केंगन आहे. मग आपण म्हणूया चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ.